सर्वांना नमस्कार. सर्व आपण जाणताच की हरभरा आणि ज्वारी पीक 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी झालाय सध्याला. तर ह्या परिस्थितीमध्ये ह्या कालावधीमध्ये ह्या पिकावर काय फवारणी करावी किंवा पाण्याचं कसं प्रकारे नियोजन करावं याबद्दल सविस्तर माहिती आपल्या तालुका कृषी अधिकारी सरडे साहेब देतील. सरडे साहेब मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. सध्या आपलं हरभऱ्याचं पीक जे आहे ते फुलोरा ते घाटी अवस्थेमध्ये आहे आणि सध्या जर हवामानाचा आणि फील्ड परिस्थितीचा जर विचार केला तर स्प्रिंकलरने हलकंसं पाणी देण्याची आवश्यकता आहे. ज्यांच्याकडे सुविधा आहे त्यांनी हलकंसं पाणी दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आता घाटी अवस्थेमध्ये हरभऱ्याला मॅक्झिमम घाटी आळी ही पडण्याची शक्यता असते आणि काही ठिकाणी सध्या सुद्धा ती दिसते. तर एक इमामेक्टिन बेंझोएट सारख्या कीटकनाशकाचा एक स्प्रे या ठिकाणी घ्यावा लागेल, तर तो इफेक्टिव्हली आपलं जास्त नुकसान करणार नाही आणि उत्पादन वाढण्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे. तसेच जर 1% नत्राचा जर डोस दिला तर इथून पुढं जे फ्लावरिंगचं पॉड सेटिंग असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल त्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन वाढू शकतं. म्हणजे एकंदरीत आहे ह्या अवस्थेमध्ये खर्चाच्या मानाने उत्पादन वाढवायचं असेल तर या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि कळंब तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझी आवाहन किंवा विनंती आहे की या 2-3 गोष्टीचा आपण या ठिकाणी कार्यवाही करायला पाहिजे. साहेब ज्वारी बद्दलचं थोडं नियोजन. ज्वारीच्या पिकासाठी सुद्धा आता जवळजवळ 1 ते 1.5 महिन्याच्या अवस्थेतलं ज्वारीचं पीक आहे. या पिकाला सुद्धा आता सध्या पाण्याची आवश्यकता आहे. तर स्प्रिंकलरने या पिकाला सुद्धा पाणी द्यायला पाहिजे. चांगलं वाढीच्या अवस्थेतील पीक आहे आणि या अवस्थेमध्ये नत्राचा जर डोस दिला तर ज्वारी पिकाची सुद्धा वाढ आणि उत्पन्नामध्ये चांगल्या पद्धतीनं हे होते. तसेच जर 1 महिन्याच्या अवस्थेतील पीक असेल तर काही ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल. जर अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर फॉल आर्मीवर्मसाठी इमामेक्टिन बेंझोएटचा जरी एक स्प्रे घेतला तरी कमी खर्चामध्ये अळीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने होतं आणि आहे या परिस्थितीमध्ये ज्वारीचं चांगलं उत्पादन याला मदत होईल. तर सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की अशा पद्धतीने आपल्या ज्वारी आणि हरभरा पिकाची काळजी घेतली तर आहे या परिस्थितीमध्ये आपल्याला आपलं 5-10% उत्पादन वाढण्यास नक्की मदत होईल. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद. शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केल्याबद्दल आपले खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.